अशोक सहकारी बँकेच्या कर्ज वितरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याची रिपब्लिकन युवा सेनेनं तक्रार केली आहे. बँकेचे सीईओ, व्यवस्थापक आणि इतर दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून चक्क अर्बन बँकेतील बोगस कर्ज प्रकरणातील आरोपीलाही कोट्यवधींचं कर्ज दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठेवींच्या रकमा अशोक सहकारी बँकेमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्या जात असल्याचा आरोप करून या प्रकरणी चौकशी करून तातडीनं बँकेचे सीईओ, व्यवस्थापक आणि इतर दोषींवर गुन्हा दाखल करण्याची तक्रार रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीनं जिल्हा उपनिबंधक कार्यालय पुरावे या ठिकाणी देण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन देण्यात आलं असून बँकेमधून अर्बन बँकेतील बोगस कर्ज प्रकरणातील आरोपीला देखील कर्ज वितरित करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. या प्रकरणामध्ये खोटा गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतात. पोलीस अधीक्षकांनी याची चौकशी करून त्याच प्रकारे या प्रकारची कारवाई न झाल्यास संघटनेचे जिल्हा संघटक मेहर कांबळे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आलं आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं उपोषणकरांनी सांगितलंय. कार्य करतात. तसंच रिपब्लिकन युवा सेना जिल्हा संघटक अहमदनगर कथित नगर अर्बन बँकेचा घोटाळा आत्ता ताजा असतानाच आपल्या नगर शहरातील अशोक सहकारी बँकेचा घोटाळा आज माझ्यासमोर उघड झालेला आहे. त्याच्या संबंधित मी सर्व पुरावे उपनिबंधक कार्यालयात दिनांक 13 तारखेला जमा केलेले आहेत. हा त्याच सदर जागेचा लेआउट आहे. या लेआउटमध्ये 2/2 मध्ये 51 सर्वे नंबर आहे. 2 मध्ये 1951 सालचा उतार आहे, नकाशा आहे. 1951 सालचा नकाशा हा तर माझा काही घरचा नाही, भूमी अभिलेखचा नकाशा आहे. याच्यामध्ये 51 सर्वे नंबरमध्ये 2 जी जागा आहे पूर्ण रोडमध्ये गेलेली आहे. ह्या रोडवरती गेलेल्या जागेवरती मी पुराव्यानिशी बोलतोय. या 2 मध्ये गेलेल्या जागेवरती पूर्ण कर्ज वितरित झालेलं आहे आणि काही बनावट कागदपत्राच्या आधारे त्यांनी कर्ज एकमेकांसोबत वितरित केलेले. संस्थेचे चेअरमन भानुदास मुरकुटे, संचालक मंडळ, कर्ज समिती तसेच शाखा अधिकारी व सीईओ यांनी संगनमताने कर्ज वाटप केलेले आहे. नगर अर्बन बँकेच्या कथित घोटाळ्यात आरोपी दिनेश लहारे हे असताना व त्यांचे कर्ज खाते NPA असताना, तसेच आंधळे, आवतडे व परेश वाघ म्हणून अशा 4 लोकांना मिळून 12 कोटीचं कर्ज वितरित झालेलं आहे. बँकेचे चेअरमन भानुदास मुरकुटे, संचालक मंडळ, कर्ज समिती, शाखा अधिकारी व हे सर्वांनी संगनमताने आपापसात कर्ज वाटप करून त्या संदर्भातले सर्व सखोल पुरावे माझ्याकडे आहेत. या आणि माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे की त्यांनी स्पॉट व्हिजिटला माझ्यासोबत ते जर म्हणतायत ना, त्यांचे सगळे त्यांच्या अशोक सहकारी बँकेचं मला पत्र आलेले दिनांक 8चं. या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे का बँकेकडे सदरचं सर्च रिपोर्ट मूल्यांकनाला अस्तित्वात आहे आणि बँकेकडे सदर रोड वायडिंग गेल्याचे कागदपत्र असतील तर त्यांनी बँकेत सादर करावे. हे कागदपत्र मी उपनिबंधक कार्यालयात सादर केलेले आहेत. तर त्यांची जर स्पॉट व्हिजिट, माझे चॅलेंज आहे त्यांना, स्पॉट व्हिजिटच्या दरम्यान त्यांनी भूमी अभिलेखचे अधिकारी, त्याच्यानंतर नगर रचना विभागाचे अधिकारी, उपनिबंधक साहेब व बँकेचे शाखा अधिकारी व सीईओ यांनी माझ्यासोबत स्पॉट व्हिजिटला यावे व तिथं असलेली जागा त्यांनी मला दाखवून द्यावी. जर त्यांनी ती जागा मला दाखवून दिली तर मी बँकेचे सर्व प्रसारमाध्यमांसमोर माफी मागण्यास तयार. अहमदनगर उपनिबंधक गणेश पुरी यांच्याजवळ मी दिनांक 13 तारखेला सर्व पुरावे जमा केले आहेत. पण उपनिबंधक गणेश पुरी व बँकेचे चेअरमन व इतर संबंधित अधिकारी यांचे कुठंतरी हितसंबंध असल्याचे निदर्शनात येत आहे. उपनिबंधक पुरी यांनी काल मला व्हॉट्सॲपद्वारे एक पत्र दिलेलं आहे त्यांच्या कार्यालयातलं. त्याच्यात संभ्रमित करण्याचं पत्र दिलेलं आहे. तर मी याच्या संदर्भात मी उपनिबंधक पुरी साहेब यांच्या विरोधात त्यांच्या वरिष्ठ कार्यालयात पण जाणार आहे व या प्रकरणात अशोका बँकेचं मी प्रकरण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. याच्यात माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल होण्याचे दाट शक्यता आहे. तर मी माननीय SP साहेबांना उद्या भेटून या संदर्भात माझा पत्र देणार आहे की माझ्यावरती कुठलाही खोटा गुन्हा दाखल जर झाला तर दाखल करण्यापूर्वी त्याची सखोल चौकशी करण्यात यावी ही माझी SP साहेबांना विनंती राहणार आहे. धन्यवाद. तयारी मला माहिती आहे त्या प्लॉटमध्ये हे सर्व घटना घडलेली आहे आणि त्याच्या बनावट कागदपत्र बनवून, बनावट RTR बनवून यांनी कर्ज वाटप केलेलं आहे. तरी माझी माननीय जिल्हा अधिकारी साहेबांना विनंती आहे का ह्या प्रकरणात तुम्ही सखोल चौकशी करून संबंधितांवर
संहिता कलम 161, 323, 335, 336, 344 व MPID ॲक्ट अंतर्गत यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावे व तसेच अशोक सहकारी बँकेवर तत्काळ RBI प्रशासक ची नियुक्ती करण्यात यावी. तसेच हे सर्व प्रकरण CBIकडे चौकशीसाठी देण्यात यावे व संबंधित सर्वांची नार्को टेस्ट करण्यात यावी. धन्यवाद.